अन्य राजकीय पक्षांप्रमाणे मनसेच्या कार्यालयातही महापालिका निवडणुकीची लगबग आता दिसू लागली आहे। उमेदवार ठरवण्यासाठी पक्षाचे नेते स्थानिक कार्यकर्त्यांची मतं विचारात घेत आहेत। पण ही दृश्य जरा खटकणारी आहेत। खरं तर गेल्या महापालिका निवडणुकीत लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार ठरवण्याची अभिनव पद्धत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवलंबली होती। या संकल्पनेचं कौतुकही झालं होतं। मात्र इंजिनाचा भरकटलेला प्रवास आणि गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाची झालेली पिछेहाट पाहता यंदा महापालिका तिकिटासाठी लेखी परीक्षा रद्द करण्याची पाळी आली आहे। आता बरेचसे जे लोक आहेत, जे कार्यकर्ते, जे पदाधिकारी आहेत, त्यांची ओळख झालेली आहे, त्यांचं ज्ञान कितपत आहे आपल्याला माहीत आहे आता, आणि त्याची क्षमता आपल्याला कळलेली आहे। त्यानुसार आम्ही आता त्यांच्यावरतीच साधारणपणे विस्तार राखून आम्ही उमेदवार निवडी करत आहोत। तर्क असा लढवला जातोय की पक्षाला गेल्या काही दिवसांमध्ये खूप मोठी गळती लागलेली आहे। पदाधिकारी, स्वतः नगरसेवक, कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने अन्य राजकीय पक्षांमध्ये, विशेषतः शिवसेना, भाजपमध्ये जात आहेत। त्यामुळे उमेदवारांची चणचण आहे आणि त्यामुळेच ही लेखी परीक्षा घेतली जाऊ नये असं मत झालेलं आहे। नाही, याच्यात अजिबात तथ्य नाही आहे। म्हणजे आत्ताही सुद्धा मी बघतोय तर प्रत्येक वॉर्डामध्ये मुंबईच्या 7-7, 8-8, काही ठिकाणी 10 सुद्धा इच्छुकांची संख्या आहे। त्यामुळे हा संपूर्णपणे चुकीची मला वाटतं तुमची माहिती आहे। असं अजिबात नाही आहे। प्रत्येक ठिकाणी 8-10 इच्छुकांमधून निवड करणं हीच खरी आमची परीक्षा आहे यावेळेला। 5 वर्षापूर्वी मनसेची राज्यात जोरदार हवा होती। 2009 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळालं होतं। त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन राज ठाकरेंनी सर्वांना सुखद धक्का दिला होता। मुंबई महापालिकेचं कामकाज, महाराष्ट्राचा इतिहास, नगरसेवकांची कर्तव्य तसंच सामान्य ज्ञान याची चाचणी या परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात आली होती। मुंबई महापालिकेत मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले होते। पुण्यात विरोधी पक्षनेतेपद आणि नाशिकमध्ये मनसेची सत्ताही स्थापन झाली होती। मात्र यंदा पक्षाची परिस्थिती बिकट आहे। गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला उतरती कळा लागली आहे। यंदा परीक्षेच्या ऐवजी पक्षाच्याच नवनिर्माणाचं आव्हान राज ठाकरे यांना पेलावं लागणार आहे। महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या परीक्षेपेक्षा पक्षाच्या अस्तित्वाचीच परीक्षा जास्त आहे। भविष्यात निवडणूक लढवायची असेल तर मला सुद्धा परीक्षा द्यावी लागेल अशी परखड भूमिका मांडणारे राज ठाकरे यंदा महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार ठरवत असताना लेखी परीक्षा का टाळत आहेत? गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाची खालावलेली कामगिरी यासाठी कारणीभूत तर नाही ना, असा तर्क या निमित्तानं व्यक्त होतोय। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।